एकनाथ खडसेंचे समर्थक उदयसिंग पाडवी हे शरद पवारांसोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। उदयसिंग पाडवी हे खडसेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, मात्र आम्ही शरद पवार यांच्या पक्षासोबतच राहणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। गुंडांना जी भीती असायला हवी ती आता राहिली नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली, आता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाला। जर गुंड मंत्रालयात जाऊन रील्स काढायला लागले तर सरकारचं लक्ष कुठे आहे असा सवाल करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याचिकेवर पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 19 एप्रिलला सुनावणी होणार होती। ही सुनावणी आता 6 मे रोजी होण्याची शक्यता आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही, त्यामुळे 6 मे रोजी सुनावणी होते का? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आहे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटानं याचिका दाखल केली, तर मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटानं याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात की हायकोर्टात सुनावणी होते हे 26 एप्रिलला स्पष्ट होणार आहे। शिवसेना ठाकरे पक्षानं पत्रकार परिषद घेत आपलं प्रचारगीत लॉन्च केले। शिवसेनेचा उमेदवार असलेल्या मवियाच्या सर्व कार्यकर्त्यांना मशाल चिन्हाचा वापर करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। या प्रचारगीतात बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आलाय। यात सर्वसामान्य शिवसैनिकालाही स्थान देण्यात आले। अहमदनगरमध्ये भाजपला निवडणुकीपूर्वी जोरदार धक्का बसलाय। जवळपास 100 सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आपलं सामूहिक राजीनामे सुपूर्द केले। विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या कामाची व्याप्ती कमी झाली असं म्हणत सुनील रासने यांच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय। छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। अतिसंवेदनशील अशा बीजापूरमध्ये हेलिकॉप्टरनं मतदान पथकं पोहोचली आहेत। निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन तयारीला लागलंय। राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी वाढली आहे। उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभा घेण्याची मागणी करण्यात येते। पूर्व विदर्भात आतापर्यंत फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा पार पडल्या आहेत। राज्यात 125 सभा यापुढे फडणवीस घेणार आहेत। पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांकडून सभांचा धडाका लावला जातोय।